गडमुडशिंगी विद्यामंदिर शाहूनगर येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राम आवळे, अभिषेक थोरात, उदय हवळ, राहुल कदम, शंकर दाबिलकर, मुकेश प्रजापती, विजय करंडे यांसह ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका मैत्राली खटावकर, शिक्षिका देवशाला मुंडे, अंगणवाडी सेविका नंदा सोनुले, श्वेता देशमुख, व्यवस्था समितीच्या अध्यक्षा शीतल कदम तसेच पुष्पा नागावे, रुपाली माळी, सोनाली माळगे, गायत्री सोनुले, सखीना लगेवाले, गीता आवजवक, प्रतीक्षा वायदंडे, सूर्या माळी आदी जण उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कवायत सादर करून उपस्थितांची मनं जिंकलीत। यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केलं तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याचे कार्यक्रमाची रंगत वाढवली। विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप भाऊ थोरात यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। ते म्हणाले, शाळेला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत असेल तर आवर्जून सांगा, शाळेसाठी आम्ही कायम तत्पर आहोत। जिल्हा परिषद शाळा ही गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची शाळा आहे। ही शाळा कायमस्वरूपी टिकली पाहिजे आणि तिचा विकास झाला पाहिजे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यास आम्ही तयार आहोत। यावेळी पत्रकार विशाल फुले यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, देशप्रेमाची जपणूक विद्यार्थ्यांनी करावी असं आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका मैत्राली खटावकर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ सर्व पाहुण्यांचं स्वागत करून आभार मानले। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यामंदिर शाहूनगर येथील 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।